हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलमध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत आहे। तर तुमची ही खरेदी दिवाळी आणि दसऱ्याची सुरू झाली असेल तर असेच तुमची ही खरेदी चालू असेल, जे पण आपल्या परिस्थितीनुसार जमेल तसं छोट्या छोट्या गोष्टींची खरेदी वर्षातून एकदा प्रत्येक गृहिणी काही ना काही घेऊन कधी काही स्वतःसाठी तर काही घरासाठी अशा वस्तू खरेदी करत असते। तर प्रत्येकाच्या ऐपतीनुसार म्हणजेच प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार बजेटनुसार खरेदी केली जाते। ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे तर ते गाडी घोडे सोनं घेण्यामध्ये घालवतात, तर जे मिडल क्लास म्हणजेच माझ्यासारखे लोक आहेत तर ते अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये छोट्या छोट्या वस्तू वर्षातून एकदा खरेदी करून आपला आनंद व्यक्त करत असतात। सुखाने आणि समाधानाने खुश असतात की छोटी तरी खरेदी केली। आणि अशा गोष्टी जर वर्षातून एकदा छोट्या छोट्या पद्धतीने खरेदी केल्या तर एकदम खुश होतात। त्यापैकीच मी एक, मलाही अशी छोटी छोटी वर्षातून एकदा खरेदी करायला खूप आवडतं। काही किचनच्या वस्तू असतात त्यासाठी तर मी पागल आहे, मला खूप आवडतं छोट्या छोट्या वस्तू खरेदी करायला वर्षातून एकदा। तर त्याच पद्धतीने मी यावर्षी ही खरेदी केलेली आहे तर ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर मी ह्यावेळेस काय घेतलेलं आहे तर मला हवं होतं व्हिपिंग क्रीम बनवण्यासाठी, म्हणजेच मी केकसाठी ट्राय करत असते त्यासाठी मला व्हिपिंग क्रीम बनवायसाठी एखादं भांडं हवं होतं, मशीन हवी होती, त्यानुसार मी ही खरेदी केलेली आहे। तर मी डीमार्टला दिवाळीचे सामान खरेदी करताना ह्या अशा वस्तू ज्या बजेटमध्ये आणि सेलनुसार कमी खर्चामध्ये होत्या तर मला ज्या हव्या तर त्या 4-5 वस्तू मी खरेदी केलेल्या आहेत। ही खरेदी ह्या वर्षीची फक्त किचनसाठी आहे। ह्या वर्षी फक्त कपडे वगैरे खरेदी न करता अशा छोट्या छोट्या बजेटमध्ये असणाऱ्या किचनच्या वस्तू मी खरेदी केलेल्या आहेत। त्यापैकीच हे म्हणजे ह्याच्यामध्ये होणार आहे व्हिपिंग क्रीम बनवू शकतात किंवा ज्यूस बनवू शकता। हे ज्यूसरचं भांडं आहे तर ज्यूसही बनवू शकतात। आणि फक्त व्हिपिंग क्रीमच नाही तर भाज्याही कट होतात ह्याच्यामध्ये व्हिपिंग क्रीम ही, आणि आपल्याला पाहिजे तो ज्यूसही आपण हे सर्व फ्रूट्सचं ज्यूसही बनवू शकतो। आता हे आहे व्हेजिटेबल कटर, तर ह्याच्यामध्ये प्रत्येक भाजी ही छोट्या छोट्या पीसमध्ये कट होते आणि त्यासाठी आपला बराचसा वेळही वाचू शकतो। तर एका गोष्टीसाठी हे 3-3, 4-4 फायदे असणारी वस्तू एकत्र मिळाली म्हणून मी ही खरेदी केलेली आहे। कमी पैशामध्ये मिळाली तर म्हणून मी ही जे आहे तर ते मला आवडली आणि म्हणजे घरामध्ये लागणारी होती, त्याच्यासाठी मी ही एक वस्तू खरेदी केलेली आहे। त्याचप्रमाणे अशा छोट्या छोट्या वस्तू ज्या मी 4-5 खरेदी केलेल्या आहेत तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर हे आहे त्याचं मॅन्युअल, म्हणजेच कशा पद्धतीने यूज करायचं, हे पूर्णपणे जे किट आहे तर ते कशा पद्धतीने यूज करायचं हे पूर्ण इथे दिलेलं आहे। तर हे थोडं आपण आता बाजूला ठेवूया आणि आपण दुसऱ्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्याही आपण बघूया की ते कशा पद्धतीने आहेत। तर हे माझं सर्वात महत्त्वाचं आणि मोठ्या बजेटचं ते पण कमी खर्चात मिळालेलं हे प्रॉडक्ट आहे। तर त्यानुसार आपण बघूया, हे सगळ्यात म्हणजे त्यातल्या त्यात हे सगळ्यात थोडं महाग आहे। तर आता छोट्या छोट्या वस्तू म्हणजेच एकदम कमी बजेटच्या आहेत तर त्या बघूया आपण। तर हे मला कांदा कापण्यासाठी खूप सोयीचं पडतं। कांदे जे आहे तर ते आपण बरेच वेळा कट करतो आणि खूप वेळा काय होतं, दिवसभर 2-3 वेळा जर कांदा चिरायचा झाला तर ते भरपूर त्रास होतो आणि पटकन वेळ पण भरपूर जातो। तर ह्याच्यामध्ये 3-4 कांदे आरामात एका वेळेस खूप छान, आपल्याला बारीक हवं आहे बारीक, मोठं हवं आहे मोठं, आपल्याला हातानुसार कंट्रोल करत हे करता येतं, म्हणून एक मला ते आवडलं म्हणून मी एक घेतलं। त्यानंतर इथे बरेच वेळा काय होतं की मुलांच्या टिफिनला पटकन काय बनवायचं, अचानक काय टोमॅटो वगैरे लागतो तर त्याच्यासाठी सुरी घ्या, सुरीनंतर एखादे ताट घ्या, त्याला वेळ लागतो तर त्याच्यासाठी मी ते खरेदी केलेलं आहे। त्यानंतर इथे तर ग्लास घरात नव्हते तर कोणी पाहुणे आले की काचेच्या ग्लासमध्ये सणावाराला ज्यूस वगैरे द्यायला बरं वाटतं, त्याच्यासाठी हे ग्लास जे आहे तर ते काचेचे घरात नव्हते म्हणून हे मी खरेदी केलेलं आहे। कमी खर्चामध्ये पडलं म्हणून मी हे खरेदी केलं। त्यानंतर येतात ते नेहमी लागणारे कप। आता हे जे कप आहे तर ते ही खरेदी केलेले आहेत ह्या वर्षी, कारण आधीचे होते ते एकदम खराब झालेले आहे, ऑलरेडी 2-3 वर्ष होऊन गेली, त्याच्यासाठी हे चहाचे कप खरेदी केले।
त्यानंतर येतो हा डबा. आता डबा दिवाळी म्हटलं की माहितीच आहे तुम्हाला की फराळ बनवलं जातं. फराळासाठी घरी एकही डबा नव्हता, तर त्या पद्धतीने इथे मी 3 डबे खरेदी केलेले आहेत. 3 कमीच आहेत, पण जुने जे डबे आहेत ते ॲडजस्ट करत करत हे 3 खरेदी केलेले आहेत. हे 249ला मला 3 मिळालेले आहेत. तर त्या पद्धतीने मी अशा पद्धतीने खरेदी केलेली आहे. आता माझी दसरा दिवाळीची खरेदी पूर्णपणे झालेली आहे ह्या छोट्या छोट्या खरेदी करून किचनसाठी वस्तू. तर त्यानंतर इथे येतं की आता जेव्हा आपण 4 लोक घरी येतात पाहुणे मंडळी, तर तेव्हा ते कढई पातेलं घेऊन समोर बसून जेवणं बरोबर वाटत नाही. त्याच्यासाठी तर ह्या 2-3 वस्तू आहेत, तर ह्याच्यामध्ये भाजी केल्यानंतर आपल्याला ठेवायला बरे पडतात आणि झाकणासहित आहेत, म्हणून तर हे छोट्या छोट्या वस्तू आहेत तर त्या खरेदी केलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये भाजी काढली किंवा पोळी किंवा वरण तरी हे छान वाटतं, दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतं. तर जेवण घेताना समोर ठेवलं तरीही खूप सुंदर वाटतं, त्याच्यासाठी ही खरेदी केलेली आहे. तर हे मला एकदम कमी खर्चामध्ये पडलं म्हणून हे खरेदी केलं. दिवाळीच्या सामानाबरोबरच हेही छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या महत्त्वाच्या होत्या आणि एकत्र कुठेही सगळ्या गोष्टी मिळणार नाहीत, पण हे डीमार्टमध्ये सगळं एकाच ठिकाणी मिळालं आणि कमी खर्चामध्ये होतं. त्याच्यासाठी ही सगळी किचनसाठी, म्हणजेच ह्या वर्षी मी पूर्ण किचनला सजवलेलं आहे, म्हणजेच किचनसाठी खरेदी केलेली आहे. तुम्हीही काही खरेदी केली असेल दसरा दिवाळीला तर मला कमेंट करून सांगा. आणि हॅपी दिवाळी टू ऑल.